नमस्कार मित्रांनो. अ, कालच राज्यसेवेची पूर्वपरीक्षा झाली आहे आणि मला आशा आहे की तुम्हाला हा संपूर्ण पेपर चांगला गेला असेल. अ, आज आपण या काही विषयांच्या अनालिसिसबद्दल म्हणजे आलेल्या प्रश्नांच्या अनालिसिसबद्दल आपण चर्चा करणार आहोत. त्यात सुरुवातीला आपण इकॉनॉमिक्स विषयावर जे काही 15 प्रश्न आलेले आहेत तर त्या 15 प्रश्नांच्या अनालिसिस आपण करूया, उत्तरं शोधण्याचा आपण प्रयत्न करूया. तुम्ही कशा पद्धतीने विचार करून त्याची उत्तरं लिहिली पाहिजे होती किंवा मार्क केली पाहिजे होती या गोष्टींबद्दल आपण चर्चा करूया. पण त्याच्या आधी पेपर झाल्यानंतर अनालिसिस करायला तसं काही विशेष अर्थ नसतो खरं, कारण पेपर झाल्यानंतर डायरेक्ट निष्कर्ष असतो. अनालिसिस हे पेपर होण्याच्या आधी करणं जास्त गरजेचं असतं. आणि कोणतं अनालिसिस तर आपल्या अभ्यासाचं अनालिसिस, आपल्याला काय वाचायचंय, कशा पद्धतीने वाचायचंय याचं अनालिसिस जास्त महत्त्वाचं आहे. पेपर झाल्यानंतर अनालिसिस करणं आणि कोणत्या प्रश्नाचं उत्तर काय आहे हे सांगणं ही एकदम सोपी अशा प्रकारची गोष्ट आहे. त्यामुळे तसं मला नाही वाटत की याला फार काही असं तसं महत्त्व आहे. पण ॲटलिस्ट पुढे अभ्यास करणारे जी काही मुलं आहेत त्या मुलांना पेपर कसा असतो, त्याच्यातले प्रश्न कसे येऊ शकतात याच्याबद्दलचा थोडासा अंदाज यावा, हा बेसिक उद्देश सुद्धा त्याच्यामध्ये आहे. ज्यांनी ऑलरेडी पेपर दिलेला आहे त्यांना सुद्धा आपले कोणते प्रश्न चुकलेत, कुठले बरोबर आलेले आहेत, कोणते बरोबर येऊ शकत होते या गोष्टींबद्दलची सुद्धा एक अंदाज त्यांचा घेता येऊ शकेल. तर त्यानुसार आपण ह्या सगळ्या प्रश्नांची, जे 15 प्रश्न साधारणतः आपल्याला इकॉनॉमिक्सचे आलेले आहेत, तर त्याच्याबद्दलची आपण चर्चा करूया. पहिला ते 15 प्रश्न बघितल्यानंतर तर पहिलं जे काही डोक्यात येतंय तर ती हीच गोष्ट येते की काही गोष्टी आपल्याला डायरेक्टली आपल्याला पुस्तकात सापडतील अशा पद्धतीने प्रश्न काही आहेतच, आणि काही प्रश्न मात्र असे आहेत की जे आपल्याला डायरेक्टली पुस्तकात तर सापडत नाहीत, पण आपण जो काही अभ्यास केलेला असतो, आपण ज्या काही संकल्पना वाचलेल्या असतात, कॉन्सेप्च्युअली आपण काही गोष्टी ज्या अभ्यास केलेल्या असतात त्यांचा अंदाज घेऊन त्या प्रश्नांची उत्तरं सुद्धा मार्क करता येतील अशा प्रकारचे काही प्रश्न होते. काही प्रश्नांमध्ये डायरेक्टली लॉजिक आपल्याला लावता येऊ शकेल आणि उत्तर व्यवस्थितपणे मार्क करता येऊ शकेल अशा प्रकारचेही काही प्रश्न होते. तर आपण एक एक प्रश्नांबद्दलची चर्चा करूया. मला वाटतं हा आपल्याकडे डी सेट मधला प्रश्नपत्रिका आहे ही. त्याच्यामध्ये 66व्या प्रश्नापासून हे इकॉनॉमिक्सचे प्रश्न सुरू होत आहेत. तर त्यातला हा जो प्रश्न आहे, काही काही ठिकाणी इव्हन मराठी आणि इंग्रजी मधल्या भाषांतरातही थोडासा बदल आहे, त्यामुळे आपण इंग्रजी प्रश्नांवर सुद्धा भर देण्याचा प्रयत्न करूया, किंवा जे जास्त योग्य मराठी शब्द आपल्याला माहिती आहेत ते न वापरता काही ठिकाणी थोडेसे वेगळे शब्द सुद्धा वापरण्यात आलेले आहेत, तर त्यानुसारही बघा. तर हा 66वा प्रश्न हा भाववाढीशी संबंधित असलेला प्रश्न आहे. आपण किंमत हा टॉपिक वाचतो आणि किमतीमध्ये आपण भाववाढ का होते याचे जे काही सिद्धांत वाचतो, तर त्याच्याशी संबंधित असलेला तुलनेनं जनरल अशा प्रकारचा प्रश्न आहे. उलट स्पेसिफिक प्रश्न असता तर आपल्याला लगेच त्याची उत्तरं शोधता आली असती, पण भाववाढ का होते आणि त्याच्या मुळाशी नक्की काय कारणं असतात हे ज्याला चांगलं माहिती आहे त्याला या प्रश्नाच्या, अशा प्रकारच्या प्रश्नांचा अंदाज घेऊन काही उत्तर मार्क करता येऊ शकतील. तर आपण आता पहिल्यांदा प्रश्न वाचूया. भारतातील भाववाढीत पुरवठ्याच्या बाजूच्या घटकांचे प्राबल्य असल्याने खालील दीर्घकालीन धोरण उपयुक्त ठरू शकते. आता प्रश्न नाहीच खरं तो, तिथे वाक्य दिलेलं आहे, इंग्लिश मधलं वाचवा. गिवन द इम्पॉर्टन्स ऑफ सप्लाय साइड फॅक्टर्स इन डिटर्मिनेशन ऑफ इन्फ्लेशन इंडिया, फॉलोइंग लॉंग टर्म पॉलिसीज आर लाईकली टू हेल्प. म्हणजे याचा अर्थ असा झाला की भारतात, ह्या प्रश्नाचं म्हणणं असं आहे की भारतात पुरवठ्याच्या बाजूची जी काही भाववाढीची कारणं आहेत ती जास्त महत्वाची असतात, आणि त्यांच्यावर आपल्याला जर नियंत्रण आणायचं असेल तर नक्की आपल्याला कुठल्या प्रकारच्या उपाययोजना आपल्याला घेता येऊ शकतील याचे हे 4 पर्याय दिलेत आणि आपल्याला त्याबद्दल ते शोधायचे आहेत. तर थोडंसं बॅकग्राऊंड आपल्याला माहिती आहे की भाववाढ ही मुळात 2 कारणांमुळे होते. मागणी वाढल्यामुळे किमती वाढतात, मागणी कमी झाल्यामुळे किमती कमी होतात. पुरवठा वाढल्यामुळे किमती कमी होतात, तर पुरवठा कमी झाल्यामुळे मात्र किमती वाढतात. म्हणजे या ठिकाणी किंमत वाढण्याची ही 2 कारणं आहेत. एक म्हणजे मागणीत होणारी वाढ आणि पुरवठ्यात होणारी घट. त्यामुळे पुरवठ्यात घट घडून आणणारी कारणं या ठिकाणी आपल्याला खरं बेसिकली शोधायची आहेत, आणि त्याच्यावर नियंत्रण आणण्यासाठी भारत सरकार याच्यापैकी काय करू शकतं असा पॉइंट आहे. तर पुरवठ्यात घट घडून आणण्यासाठी आवश्यक असलेल्या यातल्या गोष्टी बघा. पहिला पॉइंट आहे बदलती उत्पादन रचना.
आता बदलती उत्पादन रचना आणि तसं बदलती म्हणजे बदलणारी असं नाही, आपल्याला बदल करावयाची म्हणून असा खरं शब्द पाहिजे होता. सो वी कॅन चेंज द प्रोडक्शन पॅटर्न. आपल्याला माहिती आहे की देशात कृषी उद्योग किंवा कृषी उत्पादन आणि औद्योगिक उत्पादन यांचं प्रोडक्शन जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात होत नाही. त्याची अनेक वेगळ्या प्रकारची कारणं आहेत. त्यामुळे आपण जर आपल्या प्रोडक्शनचा पॅटर्न म्हणजे उत्पादनाची रचना जर बदलवली आणि ती अशा रीतीने बदलवली की जेणेकरून कृषीचं उत्पादन वाढेल आणि औद्योगिक उत्पादन सुद्धा वाढेल आणि मागणीनुसार कृषी वस्तू आणि औद्योगिक वस्तू देशात उपलब्ध होतील, तर आपल्या देशात पुरवठा वाढू शकेल आणि त्यामुळे भाववाढ नियंत्रित होऊ शकेल. म्हणून उत्पादनाची रचना अशा रीतीने आपण बदलवली पाहिजे की जेणेकरून बाजारातली या वस्तूंची उपलब्धता जास्त होईल आणि भाववाढ नियंत्रित होईल. हे पहिलं पर्याय त्या ठिकाणी दिलेला आहे. नियोजित आयातीचं धोरण म्हणजे आयात करण्याचं धोरण हे याचं व्यवस्थितपणे आपण जर नियोजन केलं पाहिजे. आता पुरवठा कमी होण्याच्या बाबतीत एक महत्वाचं कारण असं असू शकतं, ते म्हणजे निर्यातीचं असू शकतं. पण ऑलरेडी आपल्या देशात जर समजा एखाद्या वस्तूचा पुरवठा जर कमी असेल, तो वाढवायचा असेल, तर परदेशातनं त्या वस्तू आपण आयात केल्या पाहिजे. हे त्याच्या मागचं मूळ कारण आपल्याला ते सुद्धा सांगता येऊ शकेल. त्यामुळे केव्हा कोणत्या वस्तूची आयात करायची, किती प्रमाणात आयात करायची, या धोरणाचं जर सरकारने व्यवस्थितपणे नियोजन केलं तर देशी बाजारातली ह्या वस्तूंची, संबंधित वस्तूंची उपलब्धता आपल्याला वाढवता येऊ शकते. म्हणून कॅलिब्रेटेड इम्पोर्ट पॉलिसी असं म्हटलंय. इथे कॅलिब्रेटेड किंवा नियोजितचा अर्थ आपण असं काढूया की सगळ्याच वस्तूंसाठी आपल्याला आयात करण्याची मुभा द्यायला नको. ज्या ज्या वस्तूंचा बाजारातला पुरवठा कमी झालेला आहे त्या वस्तूंची आयात आपण सुलभ केली पाहिजे आणि त्या वस्तूंची निर्यात मात्र दुर्लभ केली पाहिजे किंवा ती कमी केली पाहिजे. तर अशा पद्धतीने आयात आणि फक्त आयात नाही, इथे निर्यात पण पाहिजे होतं. म्हणून आयात आणि निर्यातीचं व्यवस्थितपणे धोरण आपण जर मॅनेज केलं तरी सुद्धा आपल्याला बाजारातला संबंधित वस्तूंचा पुरवठा वाढवता येऊन भाववाढ नियंत्रित करता येऊ शकते. हा पॉईंट झाला. तिसरं, वाहतुकीवर भर, फोकस ऑन ट्रान्सपोर्टेशन. आता बाजारात जर समजा वस्तूंचा पुरवठा वेळेवर व्हायचा असेल तर वाहतूक हे एक महत्वाचा क्रिटिकल फॅक्टर बनतो. बऱ्याच वेळा आपण म्हणू की समजा मार्केटमध्ये वाहतुकीच्या कमतरता असतील, समजा मार्केटमध्ये माल पोहोचवण्याच्या दृष्टिकोनातून जर वाहतुकीच्या कमतरता असतील, मार्केट मोठं आहे पण मात्र रस्ते कमी आहे किंवा समजा रस्त्याची कपॅसिटी कमी आहे किंवा रेल्वेच्या सुविधांची कमतरता असेल, तरी सुद्धा मार्केटमध्ये जेवढ्या वेगाने आणि वेळेत तो पुरवठा झाला पाहिजे तो होऊ शकत नाही. म्हणून इव्हन वाहतुकीच्या साधनांच्या विकासावर जास्तीत जास्त भर दिला पाहिजे की जेणेकरून पुरवठा वाढू शकेल आणि वेळेवर होऊ शकेल. त्यामुळे हे सुद्धा कारण आपल्याला त्या बाबतीत सांगता येऊ शकेल. आणि हा पॉईंट सांगितलेला आहे की नाशवंत वस्तूंसाठी साठवणूक सुविधा. मग आता नाशवंत वस्तू या जर लगेच वापरल्या गेल्या नाही, म्हणजेच लगेच विकल्या गेल्या नाही, तर त्या फेकून द्याव्या लागतात. आणि त्या जर फेकून दिल्या तर मात्र बाजारातला पुरवठा त्यामुळे कमी होण्याची शक्यता आहे. आपण दरवर्षीच महाराष्ट्रात कांद्याच्या बाबतीत किंवा टोमॅटोच्या बाबतीत आपण नेहमी हे पॉईंट बघतो की बऱ्याच वेळा भाव व्यवस्थित न मिळाल्यामुळे शेतकरी मार्केट यार्डातच ह्या वस्तू टाकून निघून जातात. पण त्याच वेळी जर समजा साठवणुकीच्या सुविधा असत्या, फॉर एक्झाम्पल कोल्ड स्टोरेजच्या जर सुविधा असत्या, तर मात्र ह्या वस्तू जास्त प्रमाणात जास्त काळासाठी टिकून राहू शकतात आणि हव्या तेव्हा बाजारात आणता येऊ शकतात. त्यामुळे इव्हन नाशवंत वस्तूंच्या साठवणुकीच्या सुविधा भारत सरकार जेवढ्या जास्तीत जास्त करेल किंवा राज्य सरकार जेवढ्या जास्त प्रमाणात निर्माण करेल तेवढ्या बाजारातल्या वस्तूंचा पुरवठा हवा तेवढा सुद्धा आपल्याला मेंटेन करता येऊ शकतो. त्यामुळे हे सुद्धा पुरवठ्याच्या दृष्टिकोनातून एक महत्वाचं कारण ठरवू शकतं. त्यामुळे आता इथे विचारलं की कोणता पर्याय बरोबर आहे, तर मग आता या ठिकाणी वरील सर्व अशा प्रकारचे पर्याय आपल्याला या ठिकाणी बरोबर आहेत हे आपल्याला दिसू शकेल. म्हणजे थोडक्यात अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करण्यासाठी जेव्हा डायरेक्ट क्वेश्चन्स नसतात आणि तुम्हाला विचार करायला लावणारे प्रश्न असतात, त्यावेळी मात्र आपल्याला ही कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त महत्वाची असते की भाववाढ नक्की का होते, मागणीच्या बाजूची कारणं कोणती, पुरवठ्याच्या बाजूची कारणं कोणती आणि खर्चाच्या बाजूची कारणं कोणती. आणि पुन्हा जी काही कारणं दिलेली असतात ती सगळी जशी तशी आपल्या पुस्तकात जी दिलेली असतात तशीच असतात असं नाही, थोडेसे शब्द वेगळे आलेले असू शकतात. त्यामुळे आपल्याला त्यांचा विचार करून याचं उत्तर मार्क करावं लागतं. तर हा 66व्या प्रश्नाचं उत्तर सर्व बरोबर असं आपल्याला म्हणता येईल. पुढचा 67वा प्रश्न आपल्या पुस्तकात आहे, डायरेक्टच दिलेला आहे पानावर, त्याच्याबद्दलची सगळीच इन्फॉर्मेशन दिलेली आहे. बघा काय प्रश्न होता, जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक.
अर्थात हा निर्देशांक 70-80च्या दशकातच गेला. आता खरं तो प्रश्न विचारण्याचा तसा कुठला रिलेव्हन्स राहिलेला नाहीये. पण एमपीएससी मात्र अशा प्रकारचे जुने जुने प्रश्न विचारण्याची भरपूरदा आपण काही प्रश्न बघतोच अशा प्रकारचे. तर त्यातला हा प्रश्न आहे. फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ इंडेक्स हा गेला, त्याच्या जागी किंवा त्याच्याच आधारावर नंतर मानव विकास निर्देशांकाची कल्पना आली असं म्हटलं जातं. तर आधी हा जो निर्देशांक होता किंवा ह्या निर्देशांकाबद्दल पॉइंट म्हटला जातो की जीडीपी हे देशाच्या विकासाचं जे काही माध्यम म्हणून आपण देशाच्या विकासाचं निर्देशक म्हणून जे आतापर्यंत गृहीत धरलं जात होतं, त्याला पहिलं चॅलेंज देणारा हा निर्देशांक होता की फक्त राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे देशाचा विकास नाही. तर राष्ट्रीय उत्पन्न वाढलं तर पाहिजेच, पण त्याचबरोबर मात्र जीवनाची गुणवत्ता, फिजिकल क्वालिटी ऑफ लाईफ सुद्धा सुधारली पाहिजे. त्यामुळे त्या मॉरिस यांनी जो काही हा निर्देशांक मांडला होता, तर त्याच्याबद्दलचा हा प्रश्न आहे. पुस्तकामध्ये डायरेक्ट पॅराग्राफ तुम्हाला दिसेल, जसंच्या तसा अशा प्रकारचा प्रश्न याचं उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. फक्त एक पॉइंट मात्र थोडासा वेगळा केलेला बघा. आधी आपण इंग्लिश मधले पर्याय बघूया की कशावरून हा केलेला आहे. लाईफ एक्सपेक्टन्सी, मराठीत आपण त्याला खरं अपेक्षित आयुर्मान असं म्हणत नाही, तर आपण त्याला जन्माच्या वेळचं आयुर्मान, संभाव्य आयुर्मान म्हणतो, पण तरी सुद्धा अपेक्षित म्हटलं तरी सुद्धा हरकत नाही. पर कॅपिटा इन्कम, दरडोई उत्पन्न, योग्य शब्द केलेला आहे. इन्फंट मॉर्टॅलिटीला बाल मृत्यू दर असं म्हणत नाही खरं, किंवा बाल मृत्यू म्हणत नाही. इन्फंट या शब्दाचा अर्थ होतो 1 वर्षापेक्षा कमी वयाची बालकं, आणि त्यांना मराठीमध्ये अर्भक हा शब्द वापरला जातो. बाल या शब्दाचा अर्थ होतो की 5 वर्षापेक्षा कमी वयाची बालकं, त्यांना आपण चाइल्ड असं म्हणतो. त्यामुळे बाल मृत्यूला इंग्लिशमध्ये चाइल्ड मॉर्टॅलिटी असं म्हणतात. इन्फंट मॉर्टॅलिटी ह्या इंग्रजी शब्दाला मात्र आपण अर्भक मृत्यू असं म्हटलं पाहिजे होतं. आणि या ठिकाणी अर्भक मृत्यू असा शब्द पुस्तकात तुम्हाला दिसेल. पण आता बऱ्याच वेळा एवढा काटेकोर फरक न करता आपल्याला काय म्हणू की हे त्याच दृष्टिकोनातून हा पर्याय लिहिलेला असेल असं आपल्याला गृहीत धरता येऊ शकेल या ठिकाणी. तर तुम्ही बघितलं तर हा जीवनाचा भौतिक गुणवत्ता निर्देशांक काढण्यासाठी पहिल्या निर्देशांकाचा वापर करण्यात आला होता. या तिसऱ्याचाही करण्यात आलेला आहे. साक्षरतेचाही करण्यात आलेला आहे. दरडोई उत्पन्नाचा मात्र वापर करण्यात आलेला नव्हता, कारण उलट दरडोई उत्पन्नालाच चॅलेंज म्हणून अशा प्रकारचा हा निर्देशांक निर्माण करण्यात आलेला होता. म्हणून तो काही त्याच्यामध्ये येत नाही. आणि आपल्याला तेच विचाराय की विच फॅक्टर इज नॉट कन्सिडर्ड व्हाईल कॅल्क्युलेटिंग दिस PQLI. म्हणून याचं उत्तर आपलं दरडोई उत्पन्न याचा वापर करण्यात आलेला नाही. म्हणून पर्याय किती, 2 नंबरचा पर्याय हे त्याचं उत्तर या ठिकाणी ठरणार आहे. 10 पॉईंट झाला. हा होता 67वा प्रश्न. आता 68वा प्रश्न. एकूण दारिद्र्य दरी विषयी इंग्लिशमध्ये शब्द दिलेला आहे TPG. लॉंग फॉर्म दिलेला नाही आहे. तुम्ही जर पुस्तकात वाचलेलं असेल तर पॉवर्टी गॅप इंडेक्स नावाचा एक पॉइंट आहे, तर तिथे तुम्हाला हे दिसलं असेल टोटल पॉवर्टी गॅप. पॉवर्टी मोजण्याचे म्हणजे दारिद्र्य मोजण्याचे विविध प्रकार आहेत आपल्याकडे. आपण दारिद्र्य रेषेच्या माध्यमातून दारिद्र्य मोजतो, पण त्याला काही पर्यायी पद्धती सुद्धा पुस्तकात देण्यात आलेल्या आहेत. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॉवर्टी गॅप इंडेक्स नावाचा एक इंडेक्स दिलेला आहे. तर त्याच्यामध्ये पॉवर्टी गॅप म्हणजे काय याची डेफिनेशन सुद्धा दिलेली आहे. जवळजवळ सेम डेफिनेशन तुम्हाला या ठिकाणी सुद्धा तुम्हाला ती दिसेल. फक्त आता जेव्हा आपण पॉवर्टी गॅप हा इंग्लिश मधला शब्द म्हणतो, तेव्हा त्याला मराठीमध्ये आपण दारिद्र्य तफावत असं म्हटलं पाहिजे. आणि दारिद्र्य दरी हा शब्द वापरलाय. आणि थोडंसं लक्षात येईल आपल्याला, गॅप या शब्दाला मराठीत आपण निश्चितच दरी असं म्हणू शकत नाही. दरीला आपण इंग्लिशमध्ये व्हॅल्यू म्हणतो, पण तरी सुद्धा इंग्रजीच्या ट्रान्सलेशनचे प्रॉब्लेम्स या ठिकाणी असतातच. ते आपण गृहीतच धरलेले आहेत खरं या एमपीएससीच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर दारिद्र्य रेषा आपल्याला माहिती आहे. जो कोणी दारिद्र्य रेषेच्या खाली येतो त्यांना सगळ्यांना आपण बीपीएल म्हणतो. मग जेव्हा आपण बीपीएल ची संख्या मोजतो त्यावेळी फक्त आपण एक कट ऑफ घेतो आणि त्याच्या खाली जे कोणी येणार त्या सगळ्यांना आपण बीपीएल असं म्हणत असतो. पण एक लक्षात येईल की जे कोणी बीपीएल आहेत ते दारिद्र्य रेषेच्या खाली वेगवेगळ्या प्रमाणात किंवा वेगवेगळ्या खोलीवर असतील. काही दारिद्र्य रेषेच्या जस्ट थोडे खाली असतील, काही दारिद्र्य रेषेच्या जरा जास्त खाली असतील, काही दारिद्र्य रेषेच्या खूपच अजूनच जास्त खोलीवर असतील. त्यामुळे जेव्हा आपण दारिद्र्य रेषा बघतो आणि दारिद्र्यचं प्रमाण बघतो,
त्यावेळी दारिद्र्याची तीव्रता मात्र त्याच्यातून आपल्याला लक्षात येत नाही. आणि दारिद्र्याची तीव्रता शोधण्याच्या दृष्टिकोनातून मग वर्ल्ड बँकेनं हा एक इंडेक्स तयार केलेला होता, पॉवर्टी गॅप इंडेक्स नावाचा इंडेक्स त्यांनी तयार केलेला होता. तर त्याच्यात त्यांनी पॉवर्टी गॅप म्हणजे काय म्हटलेलं आहे, तर सिम्पली कुठल्याही बीपीएल कुटुंबाला त्याचं जे काही उत्पन्न आहे ते उत्पन्न किती प्रमाणात वाढवण्याची आवश्यकता आहे की जेणेकरून तो दारिद्र्य रेषेच्या वर येऊ शकतो. म्हणजे दारिद्र्य रेषेवर येऊ शकतो किंवा त्यानंतर त्याच्या पलीकडे जाऊ शकतो. म्हणजे समजा दारिद्र्य रेषा समजा 1000 रुपयाची आहे, 1000 रुपये दारिद्र्य रेषा आहे समजा, पर कॅपिटा मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन एक्सपेंडिचर MPCE चा आकडा समजा 1000 आहे. पण एखाद्या माणसाचा मात्र दर महिन्याचा जो काही उपभोग खर्च आहे तो जर 800 रुपये असेल, त्याचा अर्थ त्याचा पॉवर्टी गॅप हा 200 रुपयाचा आहे असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्याचा अर्थ त्याचा हा उपभोग खर्च जर 200 रुपयाने वाढला, 800 प्लस 200 झाला तर तो 1000 होईल आणि आता तो त्या दारिद्र्याच्या स्तरावर येईल. म्हणजेच भविष्यात तो दारिद्र्याच्या पलीकडे गेल्यामुळे तो बीपीएल मधनं एपीएल जाण्याची शक्यता आहे असा त्याचा अर्थ होतो. तर ती जी काही संकल्पना आहे त्याच्या आधारावर हा आपण एका माणसाचा दारिद्र्याची दरी म्हणजे एका माणसाचा पॉवर्टी गॅप मोजू शकतो, नाहीतर सगळ्या माणसांचा सरासरी पॉवर्टी गॅप मोजू शकतो, नाहीतर सगळ्या बीपीएल लोकांचा मिळून टोटल पॉवर्टी गॅप सुद्धा मोजू शकतो. त्याचे इथे टोटल याला लक्ष नाही दिलं तुम्ही तर सुद्धा मात्र तुम्हाला याचं उत्तर मार्क करता येऊ शकेल. आणि त्यानुसार तुम्हाला इथे बघा, निव्वळ दारिद्र्य रेषेच्या खाली ज्याचे उत्पन्न आहे, म्हणजे दारिद्र्य रेषेच्या खाली ज्याचे उत्पन्न आहे अशा पहिला पॉईंट, दारिद्र्य रेषेखालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचं मापन हा TPG करतो. हे जे पहिलं वाक्य किंवा पहिला जो काही पर्याय दिलेला आहे तो पर्याय म्हणजे याचं उत्तर येतं. बघा पुन्हा लक्षात घ्या, दारिद्र्य रेषेच्या खालील प्रत्येकाला त्या रेषेच्या वर म्हणजे त्या रेषेवर आणण्यासाठी आवश्यक असलेल्या एकूण उत्पन्नाचं मापन हा टोटल पॉवर्टी गॅप करतो असा पॉईंट आहे. तर पुस्तकात जर तुम्ही तो पॉईंट बघितला तर सेम अशाच प्रकारचं वाक्य तुम्हाला दारिद्र्य तफावत या शब्दाची किंवा या संकल्पनेची व्याख्या सांगताना त्या ठिकाणी दिलेला आहे असं तुम्हाला दिसेल. त्यामुळे ह्या प्रश्नाचं उत्तर तुमचं हे पहिला प्रश्न येतोय. पहिला पॉईंट वाचल्यानंतरच लगेच लक्षात येण्यासारखं आहे, कारण एकच स्टेटमेंट होता, त्यामुळे एकाच स्टेटमेंटमध्येच तुम्हाला त्याचं उत्तर समजणं सुद्धा शक्य होतं. तर हा 68वा प्रश्न. 69वा प्रश्न मात्र जनरल प्रश्न होता. बघा आधी प्रश्न वाचूया. दारिद्र्यात घट आणि उपजीविका प्रोत्साहन यासाठी भारत सरकार बरोबर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम म्हणजे UNDP खालीलपैकी कोणत्या कार्यक्रमांना पाठबळ दिले आहे. म्हणजे याचा अर्थ UNDP आणि भारत सरकार या दोघांनी मिळून एकत्रितरित्या दारिद्र्यामध्ये घट करण्यासाठी आणि उपजीविकेला प्रोत्साहन देण्यासाठी काय काय केलेलं आहे. तर आता हे काही आपल्या कुठल्या पुस्तकांमध्ये अशा प्रकारच्या गोष्टी दिलेल्या नसतात. हे आपल्या जनरल रिडिंगवर अवलंबून असलेल्या गोष्टी आहेत. काही वेळा आपण पेपरमध्ये वाचतो किंवा कुठल्या एखाद्या मासिकामध्ये वाचतो, तर त्यावेळी मात्र आपल्याला अशा प्रकारचे पॉइंट्स माहिती असण्याची किंवा माहिती होण्याची शक्यता आहे. तर आता बघितलं तर साधारणतः 40 पेक्षा जास्त वेगळ्या प्रकारचे कार्यक्रम UNDP मार्फत भारतात या 2 कारणांसाठी राबवले जातात असं म्हटलं जातं. 2च नाही तर याच्यापेक्षा जास्त आहे. दारिद्र्यात घट करणे आणि उपजीविकेला प्रोत्साहन देणे यासाठी विविध कार्यक्रम UNDP मार्फत 40 पेक्षा तर निश्चितच जास्त आहेत. आणि त्यांच्यापैकी त्यांनी रँडमली 4 पर्याय दिलेले आहेत, त्या 4 सांगितलेले आहेत आणि यांच्यापैकी कोणते कोणते असे कार्यक्रम आहेत ते निवडायचे. तर आता थोडासा अंदाज घेतला तरी तुम्हाला लक्षात येईल की यांच्यातला कुठलाही कार्यक्रम आपल्याला डिनाय करता येण्यासारखा नाही आहे. म्हणून आपण सगळे सिलेक्ट केले आणि गेस वर्क करून जर आपण समजा वरीलपैकी सर्व असं बरोबर केलं असलं तरी सुद्धा आपला गेस वर्क करेक्ट येण्याची शक्यता आहे. पुन्हा सर्व ठिकाणी 2013 ते 17, 13 ते 17, 13 ते 17 असं लिहिलेलं आहे. तर त्याच्यातही कुठला रिजेक्ट करण्यासाठी म्हणजे आपल्याला गेस वर्क करायचंच असेल तर यू कॅन नॉट रिजेक्ट एनी ऑफ दिस. त्यामुळे जर आपल्याला मार्क करायचं असेल, गेस करायचं असेल, इंटेलिजंट गेस करायचं असेल तर आपल्याला असं म्हणता येऊ शकेल की ह्या सगळ्याच गोष्टी दारिद्र्याची घट आणि उपजीविकेसाठी तर गरजेच्या आहेतच. आणि UNDP तर आपल्याला भरपूर मदत करत असते, जगातल्या अनेक देशांना मदत करते, तर आपल्यालाही करत असावी अशा प्रकारचा अंदाज घेऊन जर तुम्ही हा जर वरीलपैकी सर्व हा मार्क केला असता तर मला वाटतं तो करेक्ट येण्याची शक्यता आहे. पण याच्यामध्ये मात्र खरंच
इंटेलिजंट गेसवर्क करता येतो का नाही करता येणार हे मात्र त्यावेळेच्या तुमच्या मानसिक स्थितीवर पण अवलंबून आहे. पण तरी सुद्धा जेवढं मन शांत तेवढं अशा प्रकारचे प्रश्न करेक्ट येण्याची शक्यता आहे. थोडासा विचार करायला त्यावेळी मात्र आवश्यक असतं. हा एकूण 70वा प्रश्न. 70वा प्रश्न, मला वाटतं आपण हा वर्गामध्ये जेंडर बजेटिंगच्या वेळी हा पॉइंट आपण घेतलेला आहे. महाराष्ट्र शासनाने डॅश या वर्षापासून लिंगभाव आधारित संकल्प म्हणजेच जेंडर बजेट GB पद्धत स्वीकारली. 2013ला त्यांनी ती पद्धत स्वीकारलेली आहे. महाराष्ट्र हा काही जेंडर बजेट स्वीकारणाऱ्या राज्यांपैकी अग्रेसर अशा प्रकारचं राज्य नव्हतं. मला वाटतं ओरिसा हे पहिलं राज्य होतं की ज्यांनी पहिल्यांदा जेंडर बजेटिंगची कल्पना प्रत्यक्षात आणण्याचा प्रयत्न केला. आपण भारताच्या स्तरावर बघितलेलं बघा की 2005-06ला जेंडर बजेटिंग पहिल्यांदा संपूर्ण राष्ट्र स्तरावर आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. किंवा 9व्या पंचवार्षिक योजनेपासून आपण जेंडर बजेटिंगची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केला. पहिल्यांदा उल्लेख केव्हा करण्यात आला तर 2000 मला वाटतं 1 का 2च्या आसपास वाजपेयींनी पहिल्यांदा आपल्या अर्थसंकल्पीय भाषणामध्ये त्याचा उल्लेख केला होता. आणि 2005-06च्या अर्थसंकल्पात पहिल्यांदा भारत सरकारनं, तेव्हाचे वित्तमंत्री पी चिदंबरम होते, तर तेव्हा त्यांनी जेंडर बजेटिंगचं स्टेटमेंट काही मंत्रालयांच्या अनुदानांच्या मागण्यांना जोडून लावण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्याचवेळी मग अपेक्षा अशी पण करण्यात आली होती की प्रत्येक राज्यांनी सुद्धा आपापल्या राज्याच्या अर्थसंकल्पात जेंडर बजेटिंगचा प्रयत्न करावा किंवा लिंग आधारित अर्थसंकल्प मांडण्याचा प्रयत्न करावा. तर मात्र काही राज्यांनी त्याच्यात बरंच अग्रेसर काम केलं. आजही काही राज्य आहेत की ज्यांनी अजूनही ह्या जेंडर बजेटिंगचा बिलकुल वापर केलेला दिसत नाही. महाराष्ट्र जरा थोडासा मधल्या स्टेजवर येतो, सुरुवातीला पण नाही आणि नंतर मात्र त्यांनी सुरू केलेलं आहे. तर साधारणतः मग 2013 साली महाराष्ट्राने जेंडर बजेटिंगचा ऍक्च्युअल वापर करायला म्हणजे अडॉप्ट करायला सुरुवात केली. घोषणा त्याच्या आधी झालेली होत्या किंवा असं आपल्याला करायला पाहिजे अशा प्रकारचा निष्कर्ष आधी पण त्यांनी सांगितलेला होता. पण प्रॅक्टिकली सुरुवात मात्र जानेवारी 2013 पासून झाली असं म्हटलं जातं. तर ते उत्तर आहे. तर ते माहिती असलंच पाहिजे. अशा प्रकारच्या प्रश्नांना लॉजिक असा प्रकार नसतो. आयदर यू नो इट, नो द आन्सर, ऑर यू डोंट नो द आन्सर असा पॉईंट आहे. त्यानंतर काही प्रश्न कितीही अभ्यास केला तरी येण्याची शक्यता कमीच असते. याचा म्हणजे हा पुढचा प्रश्न किंवा 71वा प्रश्न. काय प्रश्न बघा, 2011 मध्ये खालीलपैकी कोणत्या राज्यात बाल लिंग गुणोत्तर सर्वात कमी होते? बाल लिंग गुणोत्तर जनगणनेच्या बाबतीत 0 ते 6 वयोगटासाठी घेतलं जातं. मात्र तर 0 ते 6 वयोगटातलं बाल लिंग गुणोत्तर म्हणजे 0 ते 6 वयोगटातल्या मुलींची संख्या मुलांच्या तुलनेत नक्की कुठल्या राज्यात सर्वात कमी होती? तर आपण जनरली अशा प्रकारची जेव्हा आकडेवारी बघतो तेव्हा पहिले 3 राज्ये कोणती, पहिले 4 राज्ये कोणती किंवा सर्वात शेवटची 3-4 राज्ये कोणती अशा प्रकारचा आपण अभ्यास करत असतो. तर आपल्याला सर्वांना माहिती आहे की पंजाब आणि हरियाणा किंवा हरियाणा आणि पंजाब या 2 राज्यांमध्ये हे बाल लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी आहे. पण त्यांनी सर्वात कमी कुणाचा आहे असा प्रश्न विचारला नाही, तर खालीलपैकी कोणत्या राज्यांमधल्या म्हणजे कोणत्या राज्यांमध्ये हे लिंग गुणोत्तर सगळ्यात कमी असं त्यांनी प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे ज्याचा अर्थ पहिल्या 3-4 मध्ये पण ही राज्य येत नाहीत आणि शेवटच्या 3-4 मध्ये पण येत नाहीत, तर मध्येच येणारी ही 4 राज्य त्यांनी दिलेली आहेत. तर कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश. आणि याच्यामध्ये मात्र महाराष्ट्राचं लिंग गुणोत्तर सर्वात कमी आहे अशी ही स्थिती सध्या आहे. तर त्याच्यामुळे अशा प्रकारचे प्रश्न सॉल्व्ह करता येणं ही फार काय म्हणता येईल, आपण तसा अंदाज घेतलेला आहे का किंवा तशा पद्धतीने अभ्यास केलेला आहे का, तर यावर हे अवलंबून असतं. त्यामुळे मला नाही वाटत की फार जणांना हा प्रश्न तशा पद्धतीने सॉल्व्ह करता आला असेल. आणि गेसवर्क करायला या ठिकाणी फारसं काही स्कोप नाही आहे. फार तर आपण असा गेसवर्क करू शकलो असतो की लिंग गुणोत्तर जनरली दक्षिणेकडच्या राज्यांमध्ये जरा जास्त म्हणजे बेटर आहे, कंडिशन त्यांची कमी आहे. काय म्हणता येईल तर म्हणजे मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या, जन्माला येणाऱ्या मुलींची संख्या बरी आहे उत्तर भारतीयांच्या तुलनेत. म्हणून केरळ, कर्नाटक यांचं लिंग गुणोत्तर निश्चितच चांगलं आहे. पण आता त्यांनी पर्यायांमध्ये मात्र मध्य प्रदेश पण देऊन टाकलंय की जे एक बिमारू राज्यांपैकी एक राज्य आहे, उत्तर भारतीय राज्यांमधलं एक महत्वाचं राज्य आहे. सोशल कंडिशन्स एवढ्या चांगल्या नाही आहेत, त्याच्यामुळे आपल्याला मध्य प्रदेशाचं लिंग गुणोत्तर म्हणजे 0 to 6 लिंग गुणोत्तर
कमी असण्याची शक्यता आहे, असा गेसवर्क आपण करण्याची शक्यता आहे त्या ठिकाणी. पण आता आकडा जो आहे तो मात्र मध्य प्रदेशाच्या तुलनेतही महाराष्ट्राचा आकडा मात्र कमी असल्यामुळे महाराष्ट्र हे त्याचं उत्तर आहे, असा हा पॉइंट आहे खरं. तसा हा 71वा प्रश्न या ठिकाणी होता. 72वा प्रश्न हा सुद्धा जनरल प्रश्न आहे. कुठल्याही पुस्तकात तुम्हाला सापडणार नाही, कुठेही तुम्हाला असं वाचून काय म्हणतात त्याचं उत्तर सॉल्व्ह करता येईल असं नाही. पण मात्र तुम्हाला जागतिक म्हणजे या वेगळ्या प्रकारच्या संकल्पनांबद्दल किती कॉन्सेप्च्युअली अंडरस्टँडिंग झालेली आहे त्याच्या आधारावर तुम्हाला कमीत कमी वेळात उत्तर मार्क करता येणं किंवा विचार करून उत्तर मार्क करता येणं शक्य होऊ शकेल. बघा काय प्रश्न आहे. आता जागतिक बँकेच्या मते म्हटलेलं आहे. आता जागतिक बँक नेच काहीतरी वेगळं दिलेलं असेल नाही, ही जनरल अशा प्रकारची गोष्ट झाली की भारतीय शहरीकरणाच्या खालीलपैकी कोणत्या महत्वाच्या समस्यांचं निराकरण करणं आवश्यक आहे. म्हणजे थोडक्यात जागतिक बँकेला काय वाटतं की भारतातल्या शहरीकरणाच्या कोणत्या समस्या ह्या निराकरण करण्याच्या साठी आवश्यक आहेत किंवा सोडवल्या गेल्या पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि कोणते पर्याय दिलेले आहेत. खराब स्थानिक प्रशासन, म्हणजे भारताच्या नागरिकीकरणाचं हा प्रॉब्लेम आहे का, तो जर असेल तर तो सॉल्व्ह करणं गरजेचं आहे का. तर निश्चितच आहे स्थानिक प्रशासनाची गुणवत्ता भारताच्या सगळ्याच शहरी भागामध्ये सारख्याच प्रमाणात आहे असं दिसत नाही आपल्याला. काही जे चांगले मोठी मोठी शहरं आहेत त्या ठिकाणचं स्थानिक प्रशासन जरा चांगलं पण आहे, कॉन्शियस आहेत, लोक सुद्धा कॉन्शियस आहेत, त्यामुळे दबाव असतो. पण ही गोष्ट मात्र अजूनही जेवढ्या प्रमाणात बेस्ट झाली पाहिजे किंवा प्रशासन जेवढ्या प्रमाणात सुधारलं पाहिजे तेवढं मात्र नाहीये. त्याच्यामुळे निश्चितच स्थानिक प्रशासन सुधारण्याची अजूनही खूप मोठी आवश्यकता आहेच आपल्याकडे. अत्यल्प वित्त पुरवठा म्हणजे वीक फायनान्सेस. उलट स्थानिक प्रशासनाचा किंवा आता इथे नागरिक शहरीकरण म्हटल्यानंतर आपण म्युन्सिपालिटीज आणि म्युन्सिपल कॉर्पोरेशनचा विचार करू शकतो. यांचा सगळ्यात महत्वाचा जो काही प्रॉब्लेम आहे तो म्हणजे त्यांना होणारा वित्त पुरवठा. त्यांना स्वतःचे वित्त पुरवठ्याचे स्रोत फार कमी आहे. नगरपालिका आणि महानगरपालिका यांना जो काही प्रॉपर्टी टॅक्स मिळतो हा त्यांचा सगळ्यात मोठा वित्ताचा स्रोत आहे. अदरवाईज त्यांना राज्य सरकारकडनं आणि केंद्र सरकारकडनं मिळणाऱ्या निधीवरच अवलंबून राहावं लागतं. त्यामुळे त्यांच्यासाठी हा एक खूप मोठा असा प्रॉब्लेम आहे आणि निश्चितच तो अजूनही दूर करण्याची आवश्यकता आहेच. तोही पॉईंट झाला. खर्च वाढ करणारे अयोग्य नियोजन, म्हणजे थोडक्यात शहरामधल्या सुविधांचं नियोजन करताना ते जर अयोग्य पद्धतीने केलं तर त्याच्यामुळे करावयाच्या गोष्टींचा खर्च हा वाढत राहतो. तर हे पण दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे का, तर निश्चितच आहे. शहरातल्या कित्येक सुविधा आहेत त्या वेळेवर जर पूर्ण झाल्या नाही किंवा वेळेवर काही तर सुरूच होत नाहीत एखादा प्रकल्प आणि त्याच्यामुळे त्याची कॉस्ट वाढत राहते, हा तर एक महत्वाचा पॉईंट आहे. त्याचं उदाहरण म्हणून आपल्याला इथल्या पुण्याच्या मेट्रोचा उल्लेख करता येऊ शकेल की मेट्रो आणायची की नाही यासाठी भरपूर वर्ष, या जवळजवळ 5-6 वर्ष फक्त त्याचा निर्णय घेण्यात आणि चर्चा करण्यातच लागला आणि त्याच्यामुळे एकंदरीतरित्या त्या प्रकल्पासाठी लागणाऱ्या खर्चाचं प्रमाणच वाढत गेलं. त्यामुळे ही पण गोष्ट अजूनही दुरुस्त करण्यासारखी आहेच. वेगाने खालावत जाणारा पर्यावरणाचा दर्जा, निश्चितच आहे. पर्यावरणाचा दर्जा, आता पर्यावरण म्हणजे आपल्या आजूबाजूचं सगळंच, मग याच्यामध्ये हवा प्रदूषण हा शहराचा एक मोठी आणि महत्वाची समस्या आहे. दिल्ली सारख्या शहरांच्या बाबतीत आपण रेग्युलरली वाचतो की हिवाळ्यामध्ये मात्र ते फॉगी अशा प्रकारचं म्हणजे स्मॉग तयार होतो, स्मोक प्लस फॉग अशा प्रकारच्या गोष्टी निर्माण होतात. कचऱ्याच्या विल्हेवाटाची समस्या आहे. अर्बन फ्लडिंग नावाचा एक मोठा प्रकार आज पर्यावरणीय प्रॉब्लेम्समुळे निर्माण झालेला आहे. त्यामुळे पर्यावरणाचा खालावत जाणारा दर्जा हे सुद्धा एक मोठं आणि महत्वाचं कारण आहेच त्याच्यामध्ये. त्यामुळे कोणत्या गोष्टी टॅकल केल्या पाहिजे, तर या सगळ्याच गोष्टी टॅकल करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे ह्या 72व्या प्रश्नाचं उत्तर हे 3 असं आलं पाहिजे, असा हा पॉईंट आहे. तर हे काही डायरेक्टली तुम्हाला कुठल्याही पुस्तकामध्ये डायरेक्टली असे प्रश्न सापडण्याची शक्यता नसते. तर इथून तुम्हाला लक्षात येईल की यू शुड हॅव द कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी अँड ऑन द बेसिस ऑफ दॅट क्लॅरिटी यू शुड थिंक व्हेरी पीसफुली इन द एक्झाम कंडिशन्स. आणि त्याच्यावेळी मग तुम्हाला सगळ्यांचा व्यवस्थित विचार करून मग त्याचं उत्तर तुम्हाला मार्क करण्याची गरज असते. तर हा 72वा प्रश्न. 73वा प्रश्न बघा. खालीलपैकी कोणते विधान किंवा विधाने लिंगभाव असमानता निर्देशांकाला लागू होतात, म्हणजे GII जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स यांनी त्यांना लिंगभाव असमानता निर्देशांक असं म्हटलेलं आहे.
मग जेंडर इनइक्वॅलिटी इंडेक्स तुम्ही पुस्तकात तो टेबल जर बघितला असेल तर त्या दुसऱ्या पानावर पहिला जो पॉइंट आहे तो GII बद्दल आहे. पहिल्या पानावर जे 3 इंडेक्स दिलेले आहेत, HDI, IHDI आणि GDI, या तिघांसाठी वापरण्यात येणारी निर्देशके सारखीच आहेत, पण GII साठी वापरण्यात येणारी निर्देशके मात्र वेगळी आहेत. त्याचे डायमेन्शन्स वेगळे आहेत आणि त्याचे इंडिकेटर सुद्धा वेगळे आहेत. तर हे इंडिकेटर तुम्हाला लगेच तिथेच दिसेल सुरुवातीला, वरतीच लिहिलेले बघा 3 पॉइंट्स. आरोग्य, सक्षमीकरण आणि श्रम बाजारपेठ यातील लिंगभाव फरकाची कल्पना GII मुळे होते. म्हणजे थोडक्यात GII पुरुष आणि महिलांमधला असमानता दर्शवण्यासाठी जे इंडिकेटर्स त्या ठिकाणी घेतलेले आहेत ते मात्र आरोग्याशी संबंधित आहेत, 2 सक्षमीकरणाशी संबंधित आहेत आणि श्रम बाजार सहभाग याच्याशी संबंधित आहेत. त्यामुळे हा जो पर्याय आहे तो योग्य ठरला. GII चे उच्च मूल्य प्रत्यक्षात लिंगभाव असमानतेची तीव्रता दर्शवतं. आता GII कसा कॅल्क्युलेट करतात त्याचं सूत्र सुद्धा दिलेलं आहे. GII इज इक्वल टू 1 मायनस हार्मोनिक मीन आणि डिवायडेड बाय जॉमेट्रिक मीन असं सूत्र दिलेलं आहे. तर 1 मायनस हा भागाकार, मग 1 हा भागाकार जेवढा जास्त असेल तेवढं या 3 गोष्टींच्या बाबतीत महिला आणि पुरुषांच्या बाबतीत भेद जास्त आहे असा त्याचा अर्थ होतो. त्यामुळे हा GII फायनली जो काही आकडा येणार असतो तो जेवढा एककडे झुकणारा असेल तेवढी त्या देशातल्या महिला पुरुषांच्या बाबतीत विविध भेद जास्त आहे अशा प्रकारची गोष्ट दिसते. म्हणजे जर आपण 0 to 1 असा प्रकारचा GII चे आकडे जर बघितले तर ज्या देशांचा GII जास्त त्या देशांमध्ये महिला आणि पुरुष, मेल आणि फिमेल यांच्यातला फरक जास्त आहे असं दिसतं. आणि ज्या देशाचा GII मात्र शून्याकडे जाणारा त्यांच्यामध्ये मात्र महिला आणि पुरुषांमधला भेद हा कमी आहे असं दिसतं. त्यामुळे हे पण करेक्ट आलं बघा. GII चं उच्च मूल्य एककडे जाणारं जेवढं ते जास्त असेल तेवढं लिंगभाव असमानतेची तीव्रता म्हणजेच महिला आणि पुरुषांमधला भेद जास्त आहे असं दर्शवतं. त्यामुळे हे विधान सुद्धा करेक्ट अशा प्रकारचं झालं. प्रत्येक लिंग गटाला म्हणजेच मेल आणि फिमेलला मिळालेल्या संसदीय जागांचा वाटा हा सक्षमीकरणाचं आंशिक मापन करतो. सक्षमीकरण बघण्यासाठी 2 इंडिकेटर्स घेतलेले आहेत. त्यापैकी पहिलं इंडिकेटर आहे की माध्यमिक शिक्षण घेतलेल्या महिला पुरुषांची संख्या आणि दुसरं आहे संसदीय जागांमधल्या महिला पुरुषांची संख्या. त्यामुळे आंशिक मापन करतो हे सुद्धा अशा रीतीने करेक्ट झालं. त्याच्यामुळे याचं सुद्धा उत्तर वरील पैकी सर्व अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आलं पाहिजे. तसा हा 73वा प्रश्न होता. त्यानंतर 74वा प्रश्न हा करंटशी संबंधित प्रश्न आहे, पण हा एक बराच प्रसिद्ध म्हणजे करंटमध्ये आणि चर्चेमध्ये भरपूर होता किंवा गडकरी साहेबांच्या बोलण्यातून भरपूरदा हा पॉइंट याच्याबद्दल आलेला आहे. पॉइंट भूमी राशी हा आंतरजाल आधारित प्रणाली खालीलपैकी कोणतं विधान लागू होतं. तुम्ही इंग्लिशमध्ये बघा, भूमी राशी हे जे काही वेब बेस्ड युटिलिटी आहे, पोर्टल आहे, खरं वेब पोर्टल आहे भूमी राशी नावाचं, तर ते कशाशी संबंधित आहे. तर आता हा प्रश्न तुम्हाला माहितीच असणं अपेक्षित आहे. म्हणजे माहिती असेल तरच उत्तर तुम्हाला लिहिता येऊ शकेल. तर ही प्रणाली 18ला सुरू केली हे तुम्हाला माहिती असणं अपेक्षित असेल तर तुम्ही ते करेक्ट करू शकता. रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने ती सुरू केली हेही करेक्ट आहे. आणि त्याचं मूळ उद्देश मात्र हे आहे तेही करेक्ट आहे की भूसंपादनाची पूर्ण प्रक्रिया संपूर्णपणे अंकीय व यांत्रिकृत व्हावी यासाठी ही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली आहे. आता रस्ते बांधायचे भूसंपादन करावं लागतं, पण ही भूसंपादन करण्याची जी प्रक्रिया आहे ही फार कॉम्प्लिकेटेड प्रोसेस आहे. तर ती ऑनलाईन पद्धतीने आणि वेब बेस्ड पद्धतीने जास्तीत जास्त सुलभ व्हावी यासाठी ती करण्यात आली बघा. सो इट हॅज बीन इंट्रोड्यूस टू फुली डिजिटाइज अँड ऑटोमेट द एंटायर प्रोसेस ऑफ लँड ॲक्विजिशन. म्हणजे संबंधित रस्त्याच्या साठी जी भूमी अधिग्रहण करावं लागतं तर त्यासाठी जी काही प्रोसेस आहे ती सगळी प्रोसेस ही डिजिटलाइज्ड आणि ऑटोमॅटिक पद्धतीने करण्यासाठी सुरू करण्यात आलेलं हे एक वेब पोर्टल आहे ज्याचं नाव भूमी राशी हे आहे. त्यामुळे इथे सुद्धा उत्तर हे वरीलपैकी सर्व अशा प्रकारचं उत्तर या ठिकाणी आहे. त्यानंतर 75 हा प्रश्न रिओ +20 हा प्रश्न जसा तसा पुस्तकात आहे.
त्या पुस्तकात वाचण्याच्या आधारावर तुम्हाला याची सगळी उत्तरं हे करता येतील. वर्गात सुद्धा आपण भरपूरदा किंवा जेव्हा आपण SDGs आणि MDGचा अभ्यास केला तेव्हा आपण रिवो +20 या परिषदेबद्दल सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे. मूळ रिवो परिषद 1992 ला झाली. सॉरी, मूळ रिवो परिषद जिला आपण अर्थ समिट किंवा वसुंधरा परिषद म्हणतो 1992 ला झाली आणि 92च्या परिषदेला 20 वर्ष झाल्याची घटना साजरी करण्यासाठी 2012 साली रिवो याच ठिकाणी रिओ +20 नावाची ही परिषद भरवण्यात आली. 92च्या परिषदेला 10 वर्ष पूर्ण जेव्हा झाले ती परिषद साजरी करण्यात आली होती जोहान्सबर्गला, साऊथ आफ्रिकेमध्ये. अर्थात त्या परिषदेला रिओ +10 असं काही म्हणण्यात आलं नव्हतं. पण जेव्हा 20 वर्ष पूर्ण झाले ते त्याच वेळी मात्र किंवा त्याच रिओ शहरातच मात्र ही परिषद इन ऑर्डर टू सेलिब्रेट द कम्प्लिशन ऑफ 20 years ऑफ रिओ कॉन्फरन्स ही घेण्यात आलेली परिषद होती. तर एक प्रसिद्ध परिषद आहे. मग रिओ +20 2012 ला येतात, त्यामुळे पहिलं विधान तर तिथेच चुकीचं आहे लक्षात येईल. जून 14 मध्ये ही परिषद ब्राझीलमध्ये पार पाडण्यात आली. ब्राझीलमध्ये पार पाडली रिओमध्ये, पण 14 नाही तर 12 मध्ये होती, त्यामुळे हे विधान चुकलंय. या परिषदेत जगासमोर सहस्त्रक विकास ध्येय मांडण्यात आली, MDGs मांडण्यात आले. तर MDGs तर सुरू होऊन 10-12 वर्ष झालेले होते. MDGचा कालखंड हा 2001 पासून तर 2015 पर्यंत आहे. आपण 2012 ची गोष्ट करतोय, त्यामुळे या परिषदेत MDGs नाही तर SDGs स्वीकारण्याचा विचार करण्यात आलेला होता, त्यामुळे हे विधान सुद्धा चुकलं. हरित अर्थव्यवस्था धोरणाविषयीची मार्गदर्शक तत्वे या परिषदेत स्वीकारण्यात आली. आता हे जर तुम्हाला निश्चितपणे माहिती नसेल तर पहिल्यांदा आपण चौथा पॉईंट बघूया. या परिषदेत संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रम म्हणजे ज्याला आपण UNEP म्हणतो, UNEPचे सर्व अधिकार काढून टाकण्यात आले. आता युनायटेड नेशनची ही एक प्रसिद्ध संस्था आहे. युनायटेड नेशनचं जागतिक स्तरावर पर्यावरणाशी संबंधित जे काही काम केलं जातं संयुक्त राष्ट्रामार्फत ते काम करणारी ही संस्था आहे. तिचे अधिकार काढून टाकण्यात येतील असं विचार करणं सुद्धा म्हणजे असा विचार सुद्धा येण्याची कुठलीही शक्यता नाही आहे. त्याच्यामुळे हे अशा प्रकारचा प्रश्न किंवा काय म्हणता येईल तर अशा प्रकारचे सेंटेन्स मुळातच लागू होत नाही. उलट UNEPला अधिकार जास्त देण्याचा प्रयत्न होईल, उलट काढून टाकणे असा काही मुद्दाच येणार नाही त्या ठिकाणी. त्यामुळे ज्याला UNEP माहिती आहे आणि युनायटेड नेशन मार्फत काय UNEP मार्फत काय काम केलं तर हे माहिती आहे, तो लगेच हे चुकीचं उत्तर आहे असं समजून घेऊ शकतो. त्यामुळे हे तर निश्चित चुकीचे आहेत. चौथं चुकीचं ठरलं तर करेक्ट येणारं आन्सर हे तिसरं येतं. त्यामुळे तिसरा प्रश्न किंवा तिसरा पर्याय जरी तुम्हाला 100% माहिती नसला तरी बाय एलिमिनेटिंग द फोर्थ ऑप्शन यू कुड हॅव कम टू द राईट ऑल्टरनेटिव्ह दॅट इज 3 असा पॉईंट या ठिकाणी होतो. हा 74वा प्रश्न होता आणि आता हा 76वा प्रश्न आहे. हा पण प्रश्न पुस्तकात आहे. यातला एक पॉइंट पुस्तकात आहे, दुसरा पॉइंट मात्र पुस्तकात नाही. बघा, नीती आयोगाच्या चिरंतर विकास उद्दिष्टे निर्देशांक. मी तुम्हाला भरपूरदा ही गोष्ट सांगितली की आपण जे मराठीतले शब्द वापरतो तेच शब्द वापरले जातील इंग्लिश MPSCच्या परीक्षेमध्ये याची गॅरंटी नाही. त्यामुळे आपल्याला इंग्रजीमधले शब्द माहिती असणं अपेक्षित आहे. चिरंतर विकास आपण ज्याला शाश्वत विकास म्हणतो त्याला वापरलेला हा शब्द आहे. आणि मग शाश्वत विकास उद्दिष्टे निर्देशांक तर SDG इंडिया इंडेक्स ही संबंधित हा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. तर मग नीती आयोगाच्या SDG इंडिया इंडेक्स अहवालाप्रमाणे ते इंडिया शब्द नाही आहे, पण नुसता SDG इंडेक्स म्हटला तर मात्र तो त्या सस्टेनेबल डेव्हलपमेंट सोल्युशन्स नेटवर्क मार्फत तयार करण्यात येणारा, आणि भारताचा म्हटला तर मात्र नीती आयोग तो तयार करतो, त्याला नाव मात्र SDG इंडिया इंडेक्स आहे. पुस्तकातही बरोबर 2020-21च्याच यांच्याबद्दलची सगळी माहिती दिलेली आहे. भारताची उद्दिष्ट निहाय कामगिरी असे दर्शवते की भारताचा निर्देशांक 2021 मध्ये 66 पर्यंत सुधारला. तर हा आकडा सुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल.
तो 19-20 मध्ये 60, तर 18-19 मध्ये 57 होता. तर 66 हा आकडा करेक्ट आहे. हा पॉइंट मात्र तिथे काही तसा मेन्शन केलेला नाही मात्र पुस्तकामध्ये. पण 20-21 मध्ये करोना संकट असतानाही भारताची कामगिरी 15 पैकी 8 उद्दिष्टांच्या बाबतीत उत्तम राहिली. आता SDG जे आहे ते एकूण टोटल 18 आहेत. लेटेस्ट याच्यामध्ये सगळ्या 18च्या बाबतीत काय भारताची प्रगती आहे त्याचा उल्लेख केलेला होता. पूर्वी मात्र 15 पैकी उल्लेख करण्यात आलेला होता आणि त्याच्यामध्ये मात्र हे निश्चितच असं म्हटलेलं होतं की 15 गोल्स पैकी भारताची प्रगती 8 गोल्सच्या बाबतीत चांगली आहे, अशा प्रकारचा उल्लेख त्या ठिकाणी केलेला होता. त्यामुळे हे विधान सुद्धा करेक्ट अशा प्रकारचं येत आहे. त्यामुळे याचंही उत्तर दोन्ही पर्याय बरोबर अशा प्रकारचं उत्तर आहे. अदरवाईज तुम्ही पुस्तकात बघितलं तर बाकीचे डिटेल्स हे SDG इंडिया इंडेक्स बद्दल दिलेले आहेत की कोणत्या ध्येयाच्या बाबतीत भारताची प्रगती सर्वात चांगली आहे, कोणत्या ध्येयाच्या बाबतीत सर्वात खराब आहे, या गोष्टी दिलेल्या आहेत. इथे त्यांनी तसं न विचारता किती ध्येयांच्या बाबतीत प्रगती चांगली आहे असा पॉइंट विचारलेला होता. त्यामुळे 8 ध्येयांच्या बाबतीत तो करेक्ट होता, असा हा पॉइंट या ठिकाणी होता. तर हा 76वा प्रश्न. त्यानंतर 77वा प्रश्न हा MDGs बद्दलचा. आता MDGs संपून अनेक वर्ष झालेली आहेत, पण अजूनही मात्र त्याच्यावरचे प्रश्न विचारले जातातच. MDGचा कालखंड 2001 ते 2015, 1 जानेवारी 2001 ते 31 डिसेंबर 2015 याच्या जे सहस्रक विकास लक्ष्य घेण्यात आली होती, तर त्यांच्या साध्यतेबद्दलचा प्रश्न आहे. यातल्या काही गोष्टी ऑलरेडी पुस्तकात दिलेल्या आहेत. एकच पॉईंट मला वाटतं त्याच्यामध्ये स्पष्टपणे तसा हे केलेला नव्हता. तुम्ही पुस्तकात वाचलं असेल की MDGs पूर्ण झाल्यानंतर भारताने नक्की त्याच्या बाबतीत काय प्रगती केलेली आहे याचा UNDPने सुद्धा आढावा घेतला होता आणि भारताने स्वतः सुद्धा आढावा घेतला होता. तर UNDPने असं म्हटलं होतं की भारताने 4च लक्ष्यांच्या बाबतीत यश प्राप्त केलेलं आहे आणि भारताने स्वतः मात्र सांगितलं होतं की आम्ही 6 लक्ष्यांच्या बाबतीत यश प्राप्त केलेलं आहे. त्यामुळे ते 4 लक्ष्य कोणती आणि 6 लक्ष्य कोणती याची माहिती सगळी पुस्तकात क्रमानं दिलेली आहे. तर त्याच्याशी संबंधित हा अशा प्रकारचा प्रश्न आहे. तर भारताने अतिशय सम पद्धतीने दारिद्र्यातील घट साध्य केली आहे. तर दारिद्र्यातली घट साध्य झालेली आहे हे UNDPने सुद्धा मान्य केलेलं अशा प्रकारचं मुद्दा होता. पण तो एकदम सम पद्धतीने झाला का? इंडिया हॅज अचीव्ह द पॉवर्टी रिडक्शन इन अन इव्हन मॅनर, असं झालं का? याबद्दल मात्र असं कुठेही असं वर्णन त्यांनी असं केलेलं नाहीये की जे काही रिडक्शन झालेली आहे, दी UNDPने पण मान्य केली की जे काही लक्ष्य होतं आपलं ते लक्ष्य आपण अचीव्ह करण्यात यश मिळालं, पण वेदर इट वॉज इन अन इव्हन मॅनर ऑर नॉट, दॅट इज नॉट डिस्क्राइब बाय UNDP और इव्हन बाय द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया. 2015च्या अंतिम रेषेनंतर, अंतिम रेषा म्हणजे शेवटचा जो काही टार्गेट होतं ते, भूकबळी रोखण्याचे उद्दिष्ट भारताने योजनेबरहुकूम साध्य करण्याचा प्रयत्न केला आहे. दारिद्र्यात घट झाली पण भूकबळी म्हणजे हंगर मात्र हे काही झालेलं नाही आपलं. त्यामुळे तेव्हाही नाही आणि आजपर्यंत नाही. त्यामुळे त्यांना UNDPने त्याबद्दल काही म्हटलं किंवा ऍक्सेप्ट केलं ना, भारताने सुद्धा त्याच्याबद्दल काही म्हटलेलं नाही. आणि महिला सक्षमीकरण हे अजूनही महत्वाचे आव्हान आहे, ते आजही आहे. हे पण आपल्याला जर मानायचं म्हटलं तर A आणि B अशा प्रकारचं हे उत्तर ठरेल. कारण आपण जर B कॅन्सल केला तर हे कॅन्सल होतंय. C तर अजूनही आहे. त्याच्यामुळे प्रश्न काय विचारला की योग्य कोणती आहे? सॉरी, A आणि C हे उत्तर येईल. कारण B जर आपण कॅन्सल केला तर हा पहिला पण गेला आणि तिसरा पण गेला. वरील सर्व येत नाहीत म्हणून हा पण गेला. त्यामुळे A आणि C हे मात्र आपल्याला या ठिकाणी येता येऊ शकेल. त्यामुळे 100% जरी माहिती नसलं तरी एखादा जरी पर्याय आपल्याला आउटराईट रिजेक्ट करता आला तरी दिलेल्या पर्यायांवरून सुद्धा आपल्याला उत्तरांपर्यंत पोहोचता येऊ शकेल. त्यामुळे 77चं उत्तर 4 हे अशा प्रकारचं आलं पाहिजे. अठ्ठ्याहत्तरवा प्रश्न. आता महिला उद्योजकांना पाठिंबा देण्यासाठी महिला आणि बाल विकास मंत्रालयाने सुरू केलेला ऑनलाईन प्लॅटफॉर्मचे नाव सांगा. तर हा महिला ई-हार्ट नावाचा प्लॅटफॉर्म तो बराच अनेक वर्षांपासून प्रसिद्ध झालेला आहे. एक थांबा केंद्र योजना हा काही महिलांच्या उद्योजकांसाठीची योजना नाही. स्वाधार गृह तर काम करणाऱ्या महिलांसाठी आहे, उद्योजकीय महिलांसाठी नाही आहे.
डिजिटल इंडिया ते सगळ्यांसाठी जनरल अशा प्रकारचं आहे. त्याच्यामुळे जर तुम्हाला स्वाधार योजना ही बरीच प्रसिद्ध योजना आहे. ती मुळात निराधार महिलांना आधार देण्याबद्दलची योजना, म्हणून ती आपण रिजेक्ट सहज करू शकतो. डिजिटल इंडिया हा पण पॉईंट आपण सहज रिजेक्ट करू शकतो, बिकॉज इट इज नॉट जस्ट फॉर द विमेन आंत्रप्रनर्स, ती उलट सगळ्यांसाठीच आहे. आणि मुळात आंत्रप्रनरशिप नाही तर डिजिटलायझेशन देशातलं वाढावं यासाठीचा तो डिजिटल इंडिया आहे. फक्त राहिला आता एक थांबा केंद्र योजना किंवा वन स्टॉप सेंटर स्कीम आणि ई हार्ट. मात्र याच्यापैकी जास्त बेटर कोणतं वाटतंय? आता महिला उद्योजकांना आणि जनरल कुठल्याही उद्योजकांना सगळ्यात महत्त्वाचा इश्यू असतो तो म्हणजे आपल्या प्रॉडक्टची मार्केटिंग. आणि ती मार्केटिंग जर ऑनलाईन पद्धतीने करता आली तर निश्चितच उद्योजकांना जास्त चांगला फायदा होऊ शकतो. त्यामुळे आपण थोडासा या दोघांमध्ये गेसवर करू शकतो की महिला ई हार्ट, हार्ट म्हणजे बाजार, म्हणून इलेक्ट्रॉनिक मार्केट मात्र त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म तयार केलेला आहे, ज्याच्यात महिला उद्योजक ज्यांना वस्तू विकायच्या आहेत ते रजिस्टर करू शकतात आणि ज्यांना वस्तू विकत घ्यायच्या आहेत ते पण रजिस्टर करू शकतात आणि त्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून खरेदी विक्री करता येऊ शकते. तर अशा प्रकारची ती एक योजना आहे. आणि आता हा याच्याबद्दलचा प्रश्न आहे, हा मात्र कॉन्स्टिट्यूशनचा क्वेश्चन झाला. की हाही एक जनरल क्वेश्चन आहे, तेवढा आपण बघूया. बघा, नॅशनल पॉलिसी ऑन व्हॉलंटरी सेक्टर. व्हॉलंटरी सेक्टर म्हणजे आपण ज्यांना स्वयंसेवी संघटना म्हणतो तर त्यांची जी काही पॉलिसी होती 2007ची, तर याच्यामध्ये त्या धोरणाच्या अखत्यारीत काय काय येतं असं म्हटलेलं आहे. आता व्हॉलंटरी म्हणजे याचा अर्थ आपण ज्यांना NGOज आणि व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स म्हणतो, तर त्यांना देशात जास्तीत जास्त प्रमोट करण्यासाठीचा हा 2007 सालचा ही पॉलिसी होती. तर निश्चितच त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी असण्याची शक्यता आहे. म्हणजे थोडक्यात व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स नक्की कोणत्या? तर औपचारिक आणि अनौपचारिक गट पण त्याच्यामध्ये येतील. समाज गटाधारित संस्था म्हणजे कम्युनिटी बेस्ड ऑर्गनायझेशन, त्या पण व्हॉलंटरी ऑर्गनायझेशन्स आहेत. धर्मदाय संस्था तर निश्चितच सगळ्यात प्रमुख झाल्या. उलट समर्थक संस्था म्हणजे सपोर्ट ऑर्गनायझेशन्स, विविध शासनाला किंवा खाजगी क्षेत्रांना सपोर्ट करणाऱ्या ज्या काही NGOज आहेत त्या पण त्याच्यामध्ये येतात. त्याच्यामुळे ही जी पॉलिसी आहे या पॉलिसीच्या पहिल्या पानावरच व्हॉलंटरी सेक्टरमध्ये नक्की कोणाकोणाचा समावेश होतो त्याची लिस्ट दिलेली आहे. त्यापैकी यांनी 4 गोष्टी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर चारही गोष्टी या व्हॉलंटरी याच्यामध्ये येतीलच. त्यामुळे काही प्रश्न हे जनरली असे असतात की जे एका ठिकाणी आपल्याला कुठे सापडत नाही, आपल्याला थोडासा अंदाज घेऊन त्याची उत्तरं आपल्याला सॉल्व करता आली पाहिजे किंवा यायला पाहिजे असं वाटतं. तर मला वाटतं एक व्यवस्थित अभ्यास केलेल्या मुलाला 15 पैकी 10 प्रश्न तर आरामात याच्यात सॉल्व करता येणं शक्य होतं. थोडेसे 11-12 पर्यंत सुद्धा काही मुलांचा स्कोर याच्यामध्ये गेला असण्याची शक्यता आहे, असा निश्चितच अंदाज आहे. तर हे होतं आजच्या ह्या इकॉनॉमिक्सच्या याच्याबद्दल. आता पुढच्या सेशनमध्ये आपण राज्यघटनेच्या जे काही प्रश्न आहेत त्यांच्याबद्दलची चर्चा करूया. थँक्यू. नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आणि नोटिफिकेशनसाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. भगीरथ IAS अकॅडमी.